नमस्कार. इथे ही जी साडी आहे ती ब्लॅक कलरची साडी आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे. ब्लाऊज हा रेड कलरचा आहे आणि याचं झालं असं आहे की ब्लाऊज काढलेला आहे आणि म्हणजे ज्यांची साडी आहे त्यांना असं वाटलं की अजून एक ब्लाऊज आहे, कारण नेसत्या बाजूला प्लेन कपडा होता तर तोही त्यांनी कट केला. म्हणजे हे क्लायंट आपलं नेहमीचंच आहे, परंतु ही साडी त्यांच्या आईने घेतलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इकडूनच ब्लाऊज आणि साडी तयार करून द्यावी, परंतु त्यांनी ज्या कोणत्या टेलरला किंवा त्यांच्या ओळखीचे जवळपास कोणी असतील त्यांना ती साडी दिली होती, तर त्या टेलरने हे काम केलेलं आहे. 2 ब्लाऊज पीस त्यातून काढलेले आहे, परंतु नंतर पाहिलं तर साडी एकदम कमी पडत होती. तर आता हे जे आपले नेहमीचे क्लायंट होतं ते आपल्याकडे आलं आणि ते म्हणलं की आता ही साडी मला व्यवस्थित करून द्या, काहीही करा परंतु ही साडी मला व्यवस्थित करून हवी आहे. तर बघा मी इथे काय केलं, हा ब्लाऊज पीस जो आहे ब्लॅक कलरचा तो परत जोडून घ्यायचा आहे. तर बघा साडी आपण सरळ ठेवली आणि त्यावरती ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आहे. फक्त एकदा दुमडं केलेलं आहे आणि त्यावरती टिप मारायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, साडी अशी प्लेन करायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता उलटी बाजू आहे इथे, हे बघा इथे उलटी बाजू आहे तिथं. आता हे बघा असं नखानी व्यवस्थित अशी साडी प्लेन करून घ्यायची आहे आणि जिकडे शिलाई दिसत आहे त्या बाजूला असा तो जो कपडा आहे तो असा फोल्ड करायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला फिनिशिंग सहित टिप येणार आहे. तर तुम्ही असा ब्लाऊज पीस चुकून कट झाला असेल किंवा साडी कमी पडत असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही जोडाल तर आतून बाहेरून दोन्ही बाजूनेही फिनिशिंग येते. याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. माझ्या फोटोच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे तिथे तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला तो व्हिडिओ आपोआप मिळून जाईल आणि तुम्हालाही सोल्युशन मिळेल. अशा जर तुमच्याकडून गोष्टी घडल्या तर. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.